मिरजेत 18 फुटी गणराया कडक लक्ष्मी रूपात. गणाध्यक्ष गणेशोत्सव मंडळाने सामाजिक संदेशाचे भान ठेवत भटक्या विमुक्त जातींचा प्रश्न देखाव्याने शासनासमोर मांडला आहे. मिरजेत 18 फुटी कडक लक्ष्मी रूपात गणरायाच्या आगमनाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. गणाध्यक्ष गणेशोत्सव मंडळाने या मूर्तीची स्थापना करून भटक्या विमुक्त जातींचा प्रश्न शासनासमोर मांडला आहे. भारत देश हा महाशक्ती होण्याकडे वाटचाल करत असल्याचं सांगितलं जातं, पण आजही भटक्या विमुक्त जातींना उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरून आपली कला सादर करावी लागते आहे. त्यातील कडक लक्ष्मी ही आपल्या अंगावर असोडाचे फटके झेलून आपला उदरनिर्वाह करणारी आहे. गणाध्यक्ष गणेशोत्सव मंडळाने 18 फुटी कडक लक्ष्मी रूपातील गणरायाची मूर्ती स्थापन केली आहे. डोक्यावर कडक लक्ष्मी घेतलेल्या महिलेच्या रूपात गणरायाला दाखवलेलं आहे. त्यांच्या शेजारी लहान मुले आणि आसूड फटके घेणारा व्यक्ती दाखवला आहे. भटक्या विमुक्त जातींचे होणारे हाल या देखाव्यातून दर्शवले गेले आहेत. शासनाने भटक्या विमुक्त जातींचे पुनर्वसन करून त्यांना हक्काचे घर, मुलांना मोफत शिक्षण द्यावे अशी मागणी मंडळाने केली आहे. प्रथमेश कृष्णा बंडगर, कुंभारखान मिरज. मंडळाचं नाव आहे गणाध्यक्ष ग्रुप मिरज. सालाबाद प्रमाणे याही वर्षी काही अनोखा देखावा दाखवण्याचा प्रयत्न आमच्या मंडळाने केलेला आहे. गतवर्षी बाळूमामाच्या रूपातील मूर्ती केली होती, पण मंडळाच्या सभासदांची एक इच्छा होती की भटक्या विमुक्त जातीमधल्या कडक लक्ष्मीचं रूप घेऊन जे खेडोपाडी फिरणारे लोक आहेत त्यांचा एक प्रश्न या संदर्भात मांडायचा म्हणून गणेशाचीच मूर्ती त्या रूपात दाखवायची असं मंडळाच्या सभासदांनी निर्णय केला आणि त्याच अनुषंगाने मूर्ती हे त्या रूपात दाखवून आम्ही आज भटक्या विमुक्त जातीतल्या लोकांमधील खेडोपाडी फिरणाऱ्या कडक लक्ष्मीचं रूप घेऊन जे हातावरचं पोट असणारे लोक त्यांचा प्रश्न आम्ही इथं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये स्वतः देवीचं रूप डोक्यावर घेऊन गणेश मूर्ती आहे, समोर पोतराज आहेत, त्यांच्या मागे 2 मुले आहेत. संपूर्ण देखावा आता हुबेहूब दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मंडळाची स्थापना ही 2015 सालापासून झालेली असून दरवर्षी मंडळ नवीन काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असते. जसे की अनोखा देखावा दरवर्षी तेच न करता मिरजेला काहीतरी नवीन दाखवायचं या उद्देशाने आम्ही दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. शासनाने देखील याची दखल घ्यावी की प्रत्येक समाजातल्या लोकांचं आम्ही एक उदाहरण दाखवण्याचा प्रयत्न करतो दरवर्षी. त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही कडक लक्ष्मीचं रूप घेऊन जे गावोगावी फिरणारे लोक आहेत त्यांच्या संदर्भात आम्ही एक देखावा दाखवण्याचा यावर्षी प्रयत्न केलेला आहे आणि यावर्षी ही मूर्ती सगळ्यांना आवडेल एवढंच मी आशा करतो. या संदर्भातून आम्ही एक अशी मागणी करत आहोत की अशा संदर्भात जे भटक्या विमुक्त जाती आहेत जे आज सुद्धा गावोगावी जाऊन कडक लक्ष्मीचं रूप दाखवून लोकांना दाखवण्याचा जे प्रयत्न करतात त्यानुसार उदरनिर्वाह करतात, शासनाकडे एकच मागणी आहे की त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात किंवा त्यांचं कुटुंब पुनर्वसन करण्यासंदर्भात काहीतरी प्रयत्न व्हावा. अशा भटक्या विमुक्त जातींना वर काढण्याचा प्रयत्न शासनाने केला पाहिजे जेणेकरून त्यांचे हाल कमी होतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.